पुढच्या बातमीकडे वळूयात। इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरामध्ये 21 वर्षीय तरुणीच्या अपहरणाची धक्कादायक घटना घडलेली आहे। तरुणी, तिची आई आणि भाऊ तिघे जण घराकडे जात असताना दोघा संशयितांनी त्यांना अडवलं। आरोपींनी तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यामध्ये लाल मिरचीची पावडर फेकून तरुणीला जबरदस्तीने वाहनामध्ये बसवून पळून नेलं। या घटनेनंतर पीडित तरुणीचे कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी भिगवण पोलीस स्टेशन समोर मोठी गर्दी करत काही काळ ठिय्या आंदोलन केलं। या प्रकरणी जहीर हारून शेख आणि आयान हारून शेख या दोघांविरोधात भिगवण पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे। दरम्यान आज या घटनेचे निषेधार्थ भिगवण शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलेला असून आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांची सायंकाळी 4 वाजता हिंदू जन आक्रोश सभा आयोजित करण्यात आली। मोर्चाला परवानगी दिली आहे का नाकारली आणि कारण ताई आपल्याला सांगितले नाही तुम्ही परवानगी दिली आहे का नाही, कारण 4 वाजता मोर्चा निघणार प्रकारची परवानगी गोपीचंद पडळकर यांना काम आहे त्यासाठी तर मी जे दोनदा तीच गोष्टी आपल्याला सांगितलेली आहे की आमचा सर्वांशी जे आहे सकारात्मक चर्चा चालू आहे आणि सर्व आम्हाला सहकार्य करीत आहे।